हाय हॅलो नमस्कार. मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण पावट्याच्या आमटीची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: आपण पावटे घेतलेले आहेत सोलून, एक कांदा, कढीपत्ता, 1 इंच आलं, कोथिंबीर, लसूण, अर्धी वाटी खोबरं, शेंगदाण्याचा कूट 2 चमचे, मीठ, कांदा लसूण मसाला, मोहरी, जिरे आणि हळद. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण गॅसवरती कढई ठेवून घेणार आहोत. कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये जे सुकं खोबरं घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडंसं ते आपण तेल घालून हे खोबरं थोडंसं 2 ते 3 मिनिट आपण भाजून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जो लसूण घेतलेला आहे तो लसूण घालून घेणार आहोत आणि आणखीन छान खोबरं असं तांबूस रंगाचं छान गोल्डन सोनेरी रंगाचं होईपर्यंत आपण हे खोबरं तसंच कढईमध्ये आपण छान भाजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपलं खोबरं आणि लसूण छान असं भाजलेलं आहे. आता आपण हे थंड करण्यासाठी आपण असंच ठेवून देणार आहोत. आता आपण हे काढून घेऊया. आपलं झालेलं आहे. त्याच कढईमध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे. त्या तेलामध्ये आपण जो पातळ कट करून घेतलेला कांदा आहे तो त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान आपण हा कांदा पण आपण तेलामध्ये छान भाजून घेणार आहोत. आपण कांद्यामध्ये अजून थोडंसं तेल घालणार आहोत आणि कांदा आपण गोल्डन सोनेरी रंगाचा होतोपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान असा भाजून झालेला आहे. आता आपण हा कांदा काढून घेऊया, थंड करण्यासाठी ठेवूया. आपण त्याच कढईमध्ये आपण जे पावटे घेतलेले आहेत ते पावटे घालून घेणार आहोत आणि ते पण छान आपण डाग पडेस्तोपर्यंत हे पावटे छान असे त्याला भाजून घेणार आहोत. थोडंसं आपण त्याच्यामध्ये तेल पण घातलेलं आहे. एक छोटासा पोह्याच्या चमच्यावरून आपण तेल घालणार आहोत, कारण की तेल घातल्यानंतर पावटे पटकन असे भाजले जातात, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत. आपण असे 2 ते 3 मिनिट आपण भाजून घेणार आहोत. छान तुम्ही पाहू शकता पावट्यांना छान असे डाग पडलेले आहेत. आपले पावटे भाजून झालेले आहेत. आता आपण वाटून घेऊयात. आपण मिक्सरचे जार घेतले, त्याच्यामध्ये आपण खोबरं, लसूण आणि 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून आपण त्याचं वाटण बारीक करून घेतलेलं आहे. त्याच वाटणामध्ये आपण कांदा छान असा भाजून घेतलेला कांदा, थोडंसं पाणी घालून आपण पुन्हा त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. आपण ज्या कढईमध्ये पावटं आणि वाटण भाजलं होतं त्याच कढईमध्ये आपण भाजीसाठी तेल घालणार आहोत. आपण एक पळी तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम झाले की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालणार आहोत. मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरे छान फुलले की आपण अर्धा चमचा हळद आणि कढीपत्ता छान असा तडतडला की आपण त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि जे आपण वाटण घेतलेलं आहे वाटून कांदा लसूण आलं खोबरं आणि कोथिंबिरीचं ते त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि छान आपण परतून घेणार आहोत त्या तेलामध्ये. हे वाटण छान असं परतून झालं की आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. याच्यामध्ये आपण मोठं मीठ वापरलेलं आहे. मीठ घालून झाल्यानंतर आपण मसाला शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. ते पाणी आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तो मसाला 2 ते 3 मिनिट आपण शिजवून घेणार आहोत. मसाला शिजवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे पावटे आपण छान असे भाजून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे मिक्स करून आपण पावटे असे 2 मिनिट ह्या मसाल्यामध्ये आपण परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण एका साईडला आपण गरम करायला पाणी ठेवलेले आहे. ते पाणी गरम करून घेतलेलं आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. वरतून थोडीशी कोथिंबीर घालून आपण छान अशी त्याला एक उकळी काढून घेणार आहोत छान अशी. आता आपल्या पावट्याच्या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे. आपण त्याच्यामध्ये आता झाकण ठेवून हे आपण 10 ते 15 मिनटासाठी असंच आपण त्या भाजीला आपण शिजवून घेणार आहोत. आपली भाजी शिजवून झाली की आपण त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तो शेंगदाण्याचा कूट घालून आपण पुन्हा एकदा आपण 15 ते 20 मिनटासाठी ही आमटी शिजवून घेणार आहोत. आता आपली एकूण मिनिट 25 मिनिटं ही आमटी आपण शिजवून घेणार आहोत. आता आपली पावट्याची आमटी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता छान अशी तरी आलेली आहे. आपण त्याच्यावरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत. आता आपली पावट्याची आमटी बनवून तयार झालेली आहे.
कवट्याची आमटी, बाजरीची भात, बाजरीची भाकरी, कांदा आणि लिंबू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.